नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत 12 जानेवारी 2026च्या एक्झाम ओरिएंटेड खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी. सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या 2 देशांनी भारताच्या आयुष प्रणालींना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापाराशी संबंधित औपचारिक मान्यता दिली आहे? ऑप्शन्स आहेत ओमान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि याचं करेक्ट उत्तर आहे ओमान, न्यूझीलंड. ओमान आणि न्यूझीलंड या 2 देशांनी जानेवारी 2026 मध्ये भारताच्या आयुष प्रणालींना मान्यता दिली आहे. भारत आणि ओमानमध्ये डिसेंबर 2025 मध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार झाला आणि भारत न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार करार या दोन्ही कराराअंतर्गत दोन्ही वेगवेगळे करार आहेत. त्या अंतर्गत आयुष प्रणालींना जी की भारताची पारंपरिक वैद्यकीय प्रणाली आहे, तिला न्यूझीलंड आणि ओमान यांनी मान्यता दिली आहे आपापल्या देशांमध्ये. आयुष प्रणालीमध्ये आपल्याला आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी हे सर्व घटक बघायला मिळतात. त्याचबरोबर आयुष मंत्रालयाची स्थापना 2014 ची आहे. पारंपरिक वैद्यकीय पद्धतींचा विकास आणि गुणवत्ता नियंत्रण यासाठी भारत सरकारनं आयुष मंत्रालयाची स्थापना केली होती 2014 मध्ये. पुढचा दुसऱ्या क्रमांकाचा पॉइंट आहे, इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चच्या अहवालानुसार वित्तीय वर्ष 2026-27 मध्ये भारताची जीडीपी वाढ सुमारे किती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च. ऑप्शन्स आहेत 5.5, 6.9, 8.5 आणि 10.5 आणि याचं करेक्ट उत्तर आहे 6.9. इंडिया रेटिंग्ज आणि रिसर्च अहवालानुसार वित्तीय वर्ष 26-27 मध्ये भारताचा जीडीपी 6.9% एवढा राहण्याचा अंदाज आहे, जो मागच्या वर्षीच्या 7.2 पेक्षा कमी वर्तवला आहे. तिसरा पॉइंट आहे, खालीलपैकी कोणत्या बँकेने जानेवारी 2026 मध्ये सेफ्टी सेंटर सुरू केलं आहे? ऑप्शन्स आहेत ए आयसीआयसीआय बँक, बी कॅनरा बँक, सी ऍक्सिस बँक, डी एचडीएफसी बँक आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँकेने सायबर फसवणूक आणि डिजिटल बँकिंग घोटाळ्यांपासून ग्राहकाचं संरक्षण करण्यासाठी जानेवारी 2026 मध्ये सेफ्टी सेंटर नावाचं डिजिटल सिक्युरिटी हब तयार केले. खूप महत्वाचा पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे, जानेवारी 2026 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या देशासोबत तरुण कायदे तज्ञांच्या म्हणजेच लॉ क्लर्कच्या देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार केलाय? ऑप्शन्स आहेत नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार आणि याचं करेक्ट उत्तर आहे भूतान. मुख्य उद्देश आहे तरुण कायदेतज्ञांची देवाणघेवाण करणे आणि दोन्ही देशांमधील न्यायिक संबंध दृढ करणे. जानेवारी 2026 भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा भूतान न्यायालयाबरोबर सामंजस्य करार. पुढचा पॉइंट आहे, नुकतंच केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या 3 वर्षांच्या सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प आराखड्याचं एकूण अंदाजित मूल्य किती आहे? ऑप्शन्स आहेत 17,000 कोटी, 17 लाख कोटी, 70,000 कोटी आणि 10 लाख कोटी. याचं करेक्ट उत्तर आहे 17 लाख कोटी रुपये. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 852 पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 17 लाख कोटी रुपयांचा आराखडा तयार केलाय, जो की 3 वर्षांसाठी असणार आहे 2026 ते 28. ज्यामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्र जे आहे, रस्ते, रेल्वे, ऊर्जा यावरती विशेष भर देण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालय सर्वाधिक 108 प्रकल्प आहेत, 8.77 लाख कोटी रुपये. खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि सरळ सेवेला 100% येऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय कंपनीला ISO/ICE 42001 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळालं असून हे प्रमाणपत्र प्राप्त ती पहिली भारतीय कंपनी बनली आहे? ऑप्शन्स आहेत इन्फोसिस, TCS, FSS आणि विप्रो आणि याचं करेक्ट उत्तर आहे FSS, फायनान्शियल सॉफ्टवेअर आणि सिस्टीम्स. FSS ही फायनान्शियल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम ही भारतातील ती पेमेंट टेक्नॉलॉजी कंपनी आहे, जी बँक आणि डिजिटल पेमेंट कंपन्यांना सॉफ्टवेअर सोल्युशन्स देते. FSS ला ISO/ICE 42001 प्रमाणपत्र मिळाले, जे AI मॅनेजमेंट सिस्टीमसाठी जागतिक मानक आहे. FSS फायनान्शियल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम ही ठरली आहे पहिली भारतीय कंपनी जिला ISO/ICE प्रमाणपत्र मिळालं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात संस्कार शाळा हा मूल्य आधारित शिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, मणिपूर, आसाम आणि मध्य प्रदेश. करेक्ट उत्तर आहे आसाम. आसाममध्ये संस्कार शाळा हा मूल्य आधारित शिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्कार शाळा हा 4 ते 14 वर्ष वयोगटातल्या शाळकरी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी मूल्य आधारित शिक्षण कार्यक्रम असणार आहे. यामध्ये लहान मुलांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आलंय. ज्याचं उद्घाटन आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते झालं आहे गुवाहाटी, आसाममध्ये. संस्कार शाळा, आसाम खूप महत्वाचा पॉइंट.
नेक्स्ट पॉइंट आहे क्षेत्रीय एआय प्रभाव संमेलन रिजनल एआय इम्पॅक्ट कॉन्फरन्स खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत जयपूर राजस्थान, भुवनेश्वर ओडिसा, पुणे महाराष्ट्र, बंगलोर कर्नाटक आणि याचं करेक्ट उत्तर आहे जयपूर राजस्थान. जयपूर राजस्थानमध्ये क्षेत्रीय एआय प्रभाव संमेलन झालं आहे नुकतंच. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे डॉक्टर माधवराव गाडगिळ यांच्याशी संबंधित अयोग्य विधान ओळखा. ऑप्शन्स आहेत ते प्रख्यात भारतीय पर्यावरण तज्ञ होते. बी आहे पूर्व घाट संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष होते. आणि सी आहे 2024 चा UNEPचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार त्यांना मिळाला होता. याचं करेक्ट उत्तर आहे पूर्व घाट संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष होते. चुकीचं आहे. पश्चिम घाट संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली समिती होती. माधवराव गाडगिळ सरांचा जन्म एप्रिल 1942 चा आहे. त्यांचं जे कामाचं क्षेत्र होतं ते पर्यावरणवादी आणि जैवविविधता संवर्धन होतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc मध्ये प्राध्यापक होते. इकॉलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक होते. त्यांची संस्था होती इकॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया. पश्चिम घाट संवर्धन समिती 2010 ला भारत सरकारने स्थापन केली. त्याचे अध्यक्ष होते आणि त्या अहवालामध्ये संपूर्ण पश्चिम घाटाला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची त्यांची शिफारस होती. आणि 2024 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ UNEPचा त्यांना मिळाला होता. खूप खूप महत्वाचा पॉइंट आहे. माधवराव गाडगिळ सरांचं निधन झाले. त्यांच्याशी संबंधित प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. पुढचा पॉइंट आहे मनोज कोठारे यांचं नुकतंच निधन झालं. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑप्शन्स आहेत खेळ, अभिनय, विज्ञान आणि अभियांत्रिकी यापैकी नाही आणि याचं करेक्ट उत्तर आहे खेळ. मनोज कोठारी हे जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियन होते 2 वेळा. 1990 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी दुहेरी विजेतेपद पटकावलं होतं. महत्वाचा पॉइंट आहे. त्याचबरोबर त्यांना भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार 2005 मिळालेला होता आणि 2025 चा IBSF लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पण मिळालेला आहे. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली या ठिकाणी 67 वर्षाच्या वयामध्ये त्यांचं निधन झालं. खूप महत्वाचा पॉइंट आहे. मनोज कोठारी जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियन यांचं निधन झालं आहे. या होत्या आजच्या खूप महत्वाच्या एक्झाम ओरिएंटेड चालू घडामोडी ज्याचा संपूर्ण आढावा आपण घेतला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.